बीड जिल्हा एक दुष्काळग्रस्त जिल्हा, मागासलेला जिल्हा, जो जिल्हा ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातून महाराष्ट्रात जेवढे साखर कारखाने आहेत तेवढ्या साखर कारखान्यांना एकेकाळी ऊस तोडणी कामगारांची फौज मिळायची. म्हणजेच काय तर बीड जिल्हा हा अतिशय गरीब लोकांचा जिल्हा, असाच एकंदरीत बीडची ओळख. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये बीडची जी ओळख झाली ती गुन्हेगारी बीड जिल्हा अशा प्रकारची. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कुठल्या टोकाची केली जाते हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पाहायला मिळालं. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये आका नावाचा एक गँगस्टर समोर आला, अर्थात वाल्मिक कराड हा त्या भागातल्या गँग कशा चालवत होता हे समोर आलं. वाल्मिक कराडनं आतापर्यंत केलेले सर्व काळे कुट्ट गुन्हे हे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणानंतर समोर आलं. वाल्मिक कराडांचं प्रकरण अजून कुठंही शांत झालेलं नाहीच, तोपर्यंत बीड जिल्ह्यातल्याच आष्टी तालुक्यातून पुन्हा एक नवीन गुन्हेगारीचा चेहरा समोर आला. सतीश भोसले उर्फ खोक्या. आता हा खोक्या ज्या समाजातून येतो तो समाज देखील अत्यंत गरीब. मात्र खोक्याची एंट्री, खोक्याचं सनरूफ मधून बाहेर येणं, खोक्यानं पैशांचे बंडल उधळणं, नोटा उधळणं, हे सगळे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय. आता खोक्याचं प्रकरण कुठे शांत होत नाही तोपर्यंतच हे प्रकरण इंदापूर तालुक्यातल्या अगदी ग्रामीण भागांमध्ये येऊन पोचलं आणि तिथं समोर आलं एक नवीन गुन्हेगारीतलं नाव, ज्याचं नाव आहे राजू भाळे उर्फ कावार. आता हा कावार स्वतःला म्हणून घेणारा राजू भाळे अशा गावातून येतो ज्या गावामध्ये एकेकाळी जायला रस्ताही नव्हता. आजही हे गाव अत्यंत दुर्लक्षित गाव म्हणून ओळखलं जातं. अशा खोरोची गावातून राजू भाळे नावाचा एक गुन्हेगार जन्माला येतो. आता हा खोरोची आणि हा राजू भाळे ह्या दोघांचं फक्त गुन्हेगारीशी किंवा ह्या खोरोची गावामध्ये राजू भाळे नावाचा एकच गुन्हेगार नाही, तर तिथं गुन्हेगारांच्या टोळ्या देखील जन्माला आल्याचं बोललं जात आहे. इंदापूर तालुक्यातलं गुन्हेगारांचं गाव म्हणून खोरोचीची ओळख होऊ लागली आणि ग्रामस्थांना ही ओळख नकोय. मात्र पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारांना जरब कसा बसवणार, त्यांच्यावरती कोणत्या कारवाया करणार आणि आता ह्या कावारनं आतापर्यंत काय काय उद्योग केले आहेत हे सर्व आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स. राजू भाळे हा तसा एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला पोरगा, मात्र गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि गुन्हेगार होण्यासाठी मोटिवेट झाला. बऱ्याच लोकांना ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्यासारखं होण्याची स्वप्न पडतात. राजू भाळे हा देखील त्याच्यातलाच. बघता बघता राजू भाळेने स्वतःचा लुक बदलला. वाढलेले केस, वाढलेली दाढी आणि जेवढं डेंजर दिसता येईल तेवढं दिसण्याचा प्रयत्न म्हणजे राजू भाळेची रूपरेषा आणि त्याचं शरीराचं दिसणं. राजू भाळे हा फक्त गुन्हेगारांसारखा दिसत नव्हता, तर हळूहळू तो गुन्हेगारीकडे वळायला लागला. खोरोची गाव आणि या खोरोची गावांमध्ये पिस्टल सारखे वेपन, हत्यारं यांची तस्करी देखील व्हायला लागली. आता राजू भाळे फक्त वेपन घेऊन फिरत नव्हता, तर त्यानं आता ह्या वेपनचा वापर देखील सुरू केला होता. साधारणतः वर्षभरापूर्वी राजू भाळेनं एका व्यक्तीवरती फायरिंग केलेलं होतं. त्याच्यातून त्याच्यावरती 307 सारखा गुन्हा दाखल झालेला होता. एवढंच काय तर राजू भाळे उर्फ कावार हा याच्या अगोदर मोक्यासारख्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आणि गुन्हेगार जेलमध्ये गेल्याच्या नंतर सुधारतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा आपला गैरसमज आहे असं म्हणावं लागेल. कारण मोक्यासारख्या गुन्ह्यातून जेलमधून बाहेर आल्याच्या नंतरही राजू भाळे आणि त्याची टोळी शांत बसायला तयार नव्हती. खोरोची सारख्या गावामध्ये एवढ्या मोठ्या टोळ्या आणि इतका मोठा उपद्रव चालतो यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. राजू भाळेनं म्हणजेच या कावार टोळीनं परिसरामध्ये हैदोस घालायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उत्तम जाधव नावाच्या एका व्यक्तीचा पुन्हा एकदा निर्घुण खून केला. आता राजू भाळे आणि त्याचे सर्व साथीदार पुन्हा एकदा 302च्या म्हणजे खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक आहेत. आता राजू भाळे म्हणजेच हा जो कावार आहे याची जर तुम्ही प्रोफाईल चेक केली
आणि इंस्टाग्राम चेक केलं तर तुम्हाला याच्यामध्ये बघून येईल की हा राजू भाळे खुलेआम आपण गुन्हेगार असल्याचं प्रदर्शन करत होता. काही ठिकाणी चाकूंचे व्हिडिओ, काही ठिकाणी दहशतीचे डायलॉग, काही ठिकाणी थार मधून एंट्री, पोरांचा जमावाजमव, गुन्हेगारांच्या टोळ्यांचं फोटो सेशन, असं सगळं असताना देखील पोलिसांकडून या राजू भाळे उर्फ कावारच्या टोळीवरती कुठलाही पायबंद ठेवण्यात आला नाही. शेवटी पुन्हा एकदा वर्चस्ववादातून त्यानं एका व्यक्तीचा खून केला आणि खोरची सारखं गाव पुन्हा एकदा मीडियाच्या चर्चेत आलं. आता राजू भाळे, कावार ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे फक्त दहशत निर्माण करण्यासाठी, आपली या भागामध्ये जास्तीची दहशत आहे आणि दुसरं इतर कोणीही गुन्हेगारी करायची नाही, याच दहशतीच्या जोरावर या परिसरामध्ये वाळूसारखा बेकायदेशीर धंदा करायचा आणि त्याच्यातून पैसे मिळवायचे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला असलेला हा राजू भाळे थार सारखी गाडी घेऊन फिरतो. सगळ्यात महत्वाचं, या गुन्हेगारांना पोचतं कोण हे देखील पाहणं महत्वाचं आहे. राजू भाळे उर्फ कावार याला बारामतीतले काही फायनान्सर त्याला मदत करत असल्याचं समोर आलं आहे. पोलीस अशा गुन्ह्यांमध्ये तळाशी जात नाहीत आणि मग हेच गुन्हेगार परत बाहेर येतात आणि पुन्हा एकदा गुन्हेगारीचं साम्राज्य उभा करतात. अशा गुन्हेगारांचा वेळीच पायबंद केला तर इंदापूर सारखा तालुका बदनाम होणार नाही आणि खोरचीतल्या ग्रामस्थांनाही शर्मेनं आम्ही खोरचीचे आहोत अशी सांगायला लाज वाटणार नाही. या प्रकरणात आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार आणि या गुन्हेगारांना जर बसणार का हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागेल. मात्र तुम्हाला देखील अशा गुन्हेगारी प्रवृत्त्यांकडं, खेडेपाड्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्त्यांकडं पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय का, याबद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर लिहा. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल ओव्हर क्लिक करा. धन्यवाद.